महाराष्ट्रात श्रद्धेला स्थान आहे, अंधश्रद्धेला नाही. कथा साकारत असताना खूप सुंदर साकारली जाते ह्याचा विश्वास मिळतो. जेव्हा आपण सेटवर असतो तेव्हा कलाकार आपसुकच खूप खुश असतो. मला असं वाटतं की जसं दशावतार आहे, कांतारा आहे, त्यांना जे प्रेम प्रेक्षकांचं मिळेल ते देवखेडलाही मिळेल. पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी तिथल्या कुठल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याला गालबोट लागता कामा नये, आमच्या गोष्टीमुळे, आमच्या वागण्यामुळे. मराठीमध्ये आपण नेहमी म्हणतो की प्रोजेक्ट पैशामुळे मोठा होतो, तर नाही. देवखेड हा माणसांमुळे मोठा झाला, कलाकारांमुळे मोठा झाला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. देवखेड ही वेबसिरीज लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या वेबसिरीजमधील 2 हुन्नरी कलाकार आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहे, म्हणजेच चॉकलेट बॉय आणि सुपरस्टार अंकुश चौधरी सर. सगळ्यांना तिच्या अदांनी घायाळ केलंय अशी प्राजक्ता माळी आणि हा विषय जे घेऊन येत आहेत असे चंद्रकांत सर माझ्यासोबत आहे. सर, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जा. मज्जा. टुणटुणीत. आता एक वेगळा विषय घेऊन येतो आणि याआधी आपण खूप भरभरून काम केलेलं असतं आणि प्रेक्षक असे आहेत की त्या अपेक्षा खूप वाढत चालल्यात. आत्ता कुठेतरी अशी मनात भीती वाटते, दडपण येतं की आत्ता आपण काही घेऊन चाललोय, वेगळ्या धाटणीचं घेऊन चाललोय. हे प्रेक्षकांना किती आपलंसं वाटेल, कारण की आपली भूमिका त्यात प्रेक्षक आपलंसं करतील की नाही, याबद्दल आता सध्या मनात काय सुरू आहे? मला असं वाटतं की आवडेल असंच गोष्ट आम्ही निवडताना, आणि मला असं वाटतं खूप छान पद्धतीने ही कथा आली आहे. चांगली गोष्ट आणि इमोशन्स, ॲक्शन्स सगळे रूटेड अशी ही गोष्ट आहे. कोकणातली गोष्ट आहे, म्हणजे हिरवगार सौंदर्य आणि म्युझिकल असं एकत्र सगळ्या गोष्टी असलेलं आणि खूप छान गोष्ट तुमच्यासमोर येते. त्यामुळे आम्ही तर सगळे एक्सायटेड आहोत. येस. म्हणून प्राजक्ता, तुला काय वाटतं याबद्दल की जबाबदारी आता खूप जास्त वाढत चालली? नाही, याचा कोण टेन्शन घेणार, बापरे. म्हणजे कसं वाटेल, आवडेल की नाही, तर कलाकाराला हे असूच नाहीत हे सगळे पॅरामीटर्स, नाहीतर मग परफॉर्मन्सवर पण परिणाम होऊ शकतो. सो मी त्याच्यामध्ये पडत नाही अजिबात. एवढंच की कथा चांगली आहे आणि या कथेतून प्रेक्षकांना काहीतरी सकस मिळतंय ना, अशी जर गोष्ट निवडली आणि मनापासून काम केलं, तुमचं तुम्ही 100% दिलं प्रामाणिकपणे, तर मग पुढे आवडेल नाही आवडेल हा विषय न राहता कथा आवडली की बाकी सगळं लोकांना आवडतंच डेफिनेटली. सो आपण चांगलं कथानक, गोष्ट, कथा आणि अवतीभोवतीचे सगळे फॅक्टर्स, डिरेक्टर, ॲक्टर्स, प्लॅटफॉर्म, हे सगळं जर इंटॅक्ट असेल तर मला टेन्शन येत नाही. आणि आय थिंक देवखेडच्या निमित्ताने हे सगळ्या लिस्टला टिकमार्क झालेले, ग्रीन टिक. वा. चंद्रकांत सरांना विचारायचं आहे मला. सर, आत्ताच तुम्ही मगाशी एका मुलाखतीत म्हणालात की मी कोकणातला नाही. जेव्हा आपण त्या भागातले नसतो आणि तो विषय घेऊन येतो तेव्हा खरं तर खूप अभ्यासाची गरज असते, कारण की हे विषय असतात ना ते खूप इमोशनली पण टच असतात. अगदी. मला सांगा, या सगळ्याचा कशा पद्धतीने अभ्यास केला आणि कशा पद्धतीने ते प्रेक्षकांसमोर आणतात? नाही, म्हणूनच म्हटलं ना की जेव्हा आपण त्या भागातले नसतो, मला उलट असं आहे की एक असतं की तुम्ही कुठेही, म्हणजे तुमचा जन्म जिथे होतो तेव्हापासून तुम्ही एक मातीशी कनेक्ट असतो. फक्त प्रत्येक भागातले जे सण असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. शिमगा हा मला, म्हणजे मी साधारण वर्ष 11-12चा असेल तेव्हापासून मला शिमगा हा विषय कळत होता, पण माझा त्या मातीत जन्म नव्हता, तरी पण मला त्याची फार आवड होती त्या सगळ्या गोष्टींची. आणि तुम्हाला म्हटलं तसंच की जेव्हा मनाशी ठरलं की आपण या गोष्टीवर काम करायचं, मग त्यात शंकासूर आहे, शिमगा आहे, कोकण आहे. आणि खरं तर मला सांगायला अभिमान वाटेल, कारण माझ्या आयुष्यातल्या सगळ्या पहिल्या गोष्टी कोकणात झालेल्या आहेत. अरे वा. म्हणजे मी माझी पहिली सिरियल ॲज अ डिरेक्टर म्हणून कोकणात केली होती, माझी पहिली फिल्म कोकणात शूट झाली, माझी पहिली वेब सिरीज ही कोकणात शूट झाली. वा वा वा. सो इनडायरेक्टली माझा कनेक्ट खूप आहे तसा बघायला गेलं तर. देवखेड आहे तुमचं. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला म्हटलं की मी लेखक असे निवडले की जे कोकणातले आहेत, जे तिथले, म्हणजे आम्ही जसं गुहागरच्या इथे जिथे शूटिंग केलं चिपळूण आणि त्या भागातलेच माझे रायटर आहेत. त्यामुळे मला, कारण ती माझी जबाबदारी होती की तुम्ही म्हटलं तसंच की कोणाची भावना दुखावली गेली नाही पाहिजे, उलट त्या भावनेचा सन्मान झाला पाहिजे. आणि मग तो सन्मान तेव्हाच होईल जेव्हा त्या मातीतले लेखक आपल्याकडे असतील. आणि ते अनुषंगाने मी ते लेखक निवडले. 6-7 महिने आम्ही त्याच्यावर काम केलं. शिमगा वगैरे त्यांच्या लहानपणीच्या आठवणीपासून आम्ही कधी आम्ही अशाच मिटिंग केल्या की तुमच्या लहानपणीच्या आठवणी काय होत्या, त्या कशा होत्या. सो त्याच्यातनं पण काही इमोशन्स, नुआन्सेस मिळतील या हिशोबाने. आणि मग 6-7 महिन्याच्या लिखाणाच्या प्रोसेसमध्ये खऱ्या अर्थाने मला शिमगा पण कळाला. आणि मला असं वाटतं की
ती जी 6-7 महिन्याची प्रोसेस आहे ना, ती सगळ्यात फायद्याची ठरली मला, जी या रिच्युअल्सशी या शिमग्याशी कनेक्ट करून गेली. येस. पण ना आता अशा धाटणीचे चित्रपट येतात, जसं 2025 मध्ये दशावतार पाहिला, कांतारा आला. सो आत्ता सिरीज आहे पण त्याच धाटणीतली असताना सर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय वेगळे पण प्रेक्षकांसाठी घेऊन मुळात तेच आहे की मातीतली गोष्ट म्हटल्यावर फक्त आपल्याला कांतारा आणि दशावतार हे वाटणं साहजिक आहे, कारण त्या आत्ताच्या कलाकृती आहेत. पण त्या दोन्ही कलाकृतीशी या कलाकृतीचा तसा गोष्ट म्हणून संबंध नाही आहे. आणि मुळात तुम्हाला म्हटलं तसं की मातीतली गोष्ट जर लोकांना आवडते आहे, प्रेक्षकांना आपल्या मातीतली गोष्ट बघायला आवडते, तर मेकर म्हणून मला उलट वाटतं की आपल्या मातीत खूप छान छान गोष्टी, मग आपण त्या द्यायला हव्या. आणि मला असं वाटतं की देवखेळच्या माध्यमातून आम्हाला ती संधी मिळाली. सो मी लकी आहे खरं तर की ती गोष्ट मला लोकांसमोर, आणि थँक्स टू झी5 की त्यांनी अशा पद्धतीची गोष्ट अप्रूव्हल केली आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही उत्तम गोष्ट आहे आणि ही आपण करूया. सो मला असं वाटतं की जसं दशावतार आहे, कांतारा आहे, त्यांना जे प्रेम प्रेक्षकांचं मिळेल ते देवखेळलाही मिळेल, कारण माती हा एक जो कॉमन फॅक्टर आहे. जी मातीशी नाळ असणारे प्रेक्षक आहेत त्यांनी हे डोक्यावर उचलून धरलेली कलाकृती होती, आणि मला असं वाटतं की त्याचा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह भाग हा आमच्या सिरीजमध्ये नक्कीच आहे. येस. हो सर, आता आम्ही ट्रेलर बघितला, फार कमाल वाटतं. म्हणजे ज्यात आम्हाला शिमगा असं दिसतंय आणि वेगवेगळ्या गोष्टी असं उलगडताना थोड्याफार कळतात. मला सांगा तो अनुभव कसा होता जेव्हा ते सगळे शूटिंग करत होते, आणि कोकण म्हटलं ना की शिमगा हा शब्द म्हणजे कोकणातला असो या नसो बरोबर. तरी ते जवळचं वाटतं. सो तो अनुभव कसा होता? खूप छान. पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी तिथल्या कुठल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याला गालबोट लागता कामा नये, आमच्या गोष्टीमुळे, आमच्या वागण्यामुळे, शूटिंग करताना पण आणि बघताना पण लोकांना ती बॅकड्रॉप आहे. शिमगा किंवा देवखेळ किंवा ती जत्रा किंवा मिरवणूक म्हणा, हे सगळं बॅकड्रॉप, आणि पुढे गूढ कथा घडत राहते. त्यामुळे ती गोष्ट दिसताना अशी कलरफुल दिसणार आहे. आणि ज्या पद्धतीने विनायक सरांनी शूट केलं आहे, ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले लिहिला गेला आहे, आणि सगळ्यांनी जी कामं केली आहेत इन ऑल, सगळ्यांनी, म्हणजे वीणा जामकर आहेत, अरुण नलावडे आहेत, प्राजक्ता, नंतर नारायण जाधव, एकापेक्षा एक कलाकार आहे याच्यामध्ये. त्यामुळे ना तिथे काम करताना आम्हाला थकवा एक तर जाणवायचा नाही, कारण तिथली हवा चांगली, खाणं चांगलं, माणसं चांगली. तर आम्ही सकाळपासून खूप उशिरापर्यंत काम करायचो, पण सगळेजण एक्सायटेड या गोष्टीसाठी होते की प्रत्येकाचे रोल खूप छान होते. त्यामुळे आम्ही काय म्हणतात त्याला, ही प्रोसेस छान पद्धतीने एन्जॉय केली. आणि प्रत्येक तिथला राहणारा माणूस आम्हाला ते समजवून सांगायचा की तो मुखवटा असतो, तो कसा जपून वापरायचा असतो, त्याच्या पहिल्या पाया पडावं लागतं, त्याची पूजा करावी लागते, त्याची परमिशन घ्यावी लागते, आणि मग आपण पुढची गोष्ट करतो. आणि या कथानकेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छान ठेवली की महाराष्ट्रात श्रद्धेला स्थान आहे, अंधश्रद्धेला नाही. तर हे आम्ही खूप पाळलं आहे. येस. याआधी पोलिसांची भूमिका केलेली, आणि तेव्हा मला असं वाटतं एका चित्रपटाच्या ट्रेलरला याआधी होता PSI अर्जुन, आणि बरोबर. तेव्हा असं सांगितलेलं की जेव्हा मुलाला तो ट्रेलर दाखवला, मुलगा तो कपडे घालून, ते बरोबर. पोलिसाचे कपडे घालून पूर्ण सोसायटी तुमच्या फिरत होत्या. पुन्हा एकदा तेव्हा त्याला कळालं असेल की बाबा आता परत पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका करतात, तेव्हा त्याचे काय रिॲक्शन होते आणि घरात काय होतं? 2 वर्षापूर्वी जी गोष्ट होती, जेव्हा शूटिंग करत होतो PSI अर्जुनचं, तेव्हा मी शूट करून आलो, तेव्हा त्याची खूप इच्छा झाली की पोलिसाचे कपडे मला पण पाहिजे. मग त्याच्यासाठी खास शिवले गेले. Oh my God. त्यांनी तो दिवसभर घातले आणि अख्ख्या कॉलनीमध्ये फिरत होता. का त्याची इच्छा झाली मला माहिती आहे. आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता 2 वर्षानंतर ही गोष्ट आल्यानंतर त्याला जेव्हा कळलं की मी इन्स्पेक्टर परत पुन्हा एकदा करतोय, तर मी माझा ड्रेस होता तो काढला बाहेर, ज्याच्यात पोलिसाचे कपडे वगैरे होते. तेव्हा त्याला पण एक्साइटमेंट पुन्हा एकदा जागृत झाली, आणि तो म्हणाला की आता तू परत इन्स्पेक्टरचा रोल करणार आहे का? म्हटलं हो. मग म्हटलं मग तू आता परत ते कपडे घालून कॉलेज फिरणार का? पण आता 2 वर्ष मोठा झाला असल्यामुळे आता तो म्हणाला नाही नाही, हसायला लागला. तर त्याला फोटो दाखवले परत जाऊन 2 वर्षापूर्वीची. म्हणलं हे बघ, हे तू फोटो काढले होतेस आमच्याबरोबर, हे कॉलनीत तू फिरला होतास, लक्षात ठेव. त्याला आज हसायला येते त्या गोष्टीचं. येस. पण आता प्राजक्ताकडे येते. प्राजक्ता, कोकणात देखील खाण्यावरचं प्रेम हे कमी झालं नसेल, काय काय ताव मारलं? कारण आल्या आल्या पाहिलं की अंकुश सर म्हणाले की खाण्यावरचं प्रेम हे तुझं कधी कमी होणार नाही. हो, ती इथे आली पहिलं मेनू बघत होती, काय काय खायचं व्हेजमध्ये. व्हेजमध्ये अजून काय व्हरायटी मिळेल कोकणात मला मिळाली पण. हो. हा हा म्हणजे आणि तिकडचं उत्तम जेवण मला
ठेवलेलं. आम्ही Yes. आम्हाला आचारी घेऊन गेलो, म्हणजे आचारी तो बनवायचा तिथे. आमच्यासाठी दोघांसाठी भाकरी, एक पालेभाजी कंपल्सरी असायची. मग तिथली गावातली कुठली ती कडधान्याची भाजी, अशी सगळं उत्तम जेवण होतं. ऑल्सो तिकडच्या भाज्यांना आहे ना वेगळा स्वाद पण आहे. खूप छान. म्हणजे तीच इथे मेथी इथे खाल्ली तर तितकी मजा नाही. तिथे एक तर ती ताजी अशी आणली आणि अशी बनवली आणि वेगळा पाणी माती याचा फरक पडतो, त्यामुळे खूप फरक. अतिशय स्वादिष्ट होतं. 2-3 किलो वजन वाढलं असेल. नाही, आणि आय एम व्हेरी लकी, माझं असं खूप खूप काम नव्हतं, त्यामुळे एक दिवस मला सुट्टी होती. मग मी समुद्र किनारी पण गेले. मग तिकडे त्यांचं एक खानावळ माझ्याकडे होती. खास व्हिडिओज आहे तिचे. खूप ठिकाणी कशी झोपली होती अजून शूटिंग मध्ये कोपऱ्यात कुठेतरी झोपली. मी व्हिडिओ काढून ठेवले. एक वेगळा अल्बम तयार करेन मी त्याची. सो मी खूप मजा केली. आणि मला काय वाटत माहिती ना, जेव्हा कलाकाराचं आपल्या कामावर प्रेम असतं, निष्ठा असते, तुमच्या हातात एक चांगली कथा येते आणि ती कथा साकारत असताना खूप सुंदर साकारली जाते ह्याचा विश्वास मिळतो. जेव्हा आपण सेटवर असतो तेव्हा कलाकार आपसुकच खूप खुश असतो. तर मग आम्ही गुहागर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी शूट करतोय, जेवण छान होतं, माणसं छान, हे की ना दुय्यम आहे. ह्या 3 गोष्टी जर इंटॅक्ट असतील ना, तर उपाशी पण ठेवा, पण आपण आनंदी असू कलाकार, असं मला वाटतं जेन्युइनली. तर ते ह्या सेटवर होतं ना, म्हणून मी जेन्युइनली खूप खुश होते. येस, पण यासोबत भूमिका होती ती हा. गुड भूमिका आहे, पण थोडी तरी हिंट की कशा धाटणीची असणार आहे ती भूमिका. नो हिंट ॲट ऑल. भूमिकेचं नाव एवढं सांगू शकते, सारिका निमकर नावाचं एक पात्र आहे आणि भूतकाळ एक गाठोडं तिच्या डोक्यावर आहे. भविष्याचा काही पत्ता नाहीये आणि वर्तमानात जे काय सगळं चाललंय ते अतिशय खिऑटिक आहे. या माणसामुळे आणखी जास्ती खिऑटिक झालेलं आहे म्हणजे यांच्या पात्रामुळे. सो जे काय घडतंय ना, धक्क्यांवर धक्के बसतायत. ते खूप छान लेअर्ड असं कॅरेक्टर आहे ते. आणि खूप भीती होती मला दरवेळेला. असं वाटायचं की वाचताना की ती लाईन आहे, थिन लाईन आहे, त्या थिन लाईनवर गेलं पाहिजे. जर ती थोडी तरी लेफ्टला किंवा राईटला गेली तर कॅरेक्टर चेंज होईल. पण तिने ते करेक्ट पकडून ठेवलं शेवटपर्यंत. आणि मला असं वाटतं की चांगल्या ॲक्टर्स बरोबर काम केली. गंमत काय होते, गिव्ह अँड टेक. आपण जे देतो त्याच्यापेक्षा तो काय देतो ना, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲक्शनला रिॲक्शन करता येते. मला असं वाटतं की चांगल्या ॲक्टरला रिॲक्शनला मजा असते की बाबा हा समोर चांगलं करतोय, त्याच्यावर आपल्याला रिॲक्शन देतात. सो खूप चांगली ॲक्टर्स आहेच, प्रश्न येते. पण ह्याच्यात तिने ते लेअर काम खूप शिताफीने केले असं मला वाटतं. Yes, हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं कधी देवखेळ येतं आणि कधी पाहतोय. Yes. पण मला हेच विचारायचं, एवढा छान विषय जेव्हा आपल्याकडे येतो, एक ट्रिगर पॉइंट असतो जेव्हा आपण आपल्याला ते असं ट्रिगर होतं आणि आता आपणच हे करावं असं वाटतं. सो तो कोणता होता? एक सीन आहे आम्हा दोघांचा, जो अतिशय मस्त मस्त सीन आहे. तर म्हणजे अभिनयासाठी सुद्धा, अभिनय पोटेन्शियल तुमचं शोकेस करण्यासाठी सुद्धा, परफॉर्म करण्यासाठी सुद्धा, आणि त्या सिरीजमध्ये तो ज्या ठिकाणी येतोय ती प्लेसमेंट पण इतकी इंटरेस्टिंग आहे. आणि एक शॉट आहे हलका, काही नाही, मी दिवा लावतीये, बास. या दोन गोष्टी होत्या ट्रिगर, की हे बास, याच्यात मज्जा आहे. यासाठी आपण सोल्ड आउट आहोत. अंकुश सर? हिरोची भूमिका मला एक्सेप्ट तीच करते ऑलवेज. तुम्ही हिरो दिसले पाहिजे, तुम्ही हिरो वाटले पाहिजे, हिरोसारखे डायलॉग बोलता आले पाहिजे, हिरोसारखी ॲक्शन करता आली पाहिजे, आणि आपल्याला एक हिरोईन असावी. जे मला ऑलवेज एक्साइट करतं की बाबा गोष्टी बरोबर ह्या गोष्टी मिळाल्या तर खुश होतो माणूस कधी पण. यासोबत असं वाटतं की या चित्रपटातले काही डायलॉग तेही हिट होणार आहे. येस, ऑफकोर्स होणार. मला असं वाटतं की त्याचं संपूर्ण श्रेय निखिल आणि याला जातं, गौरवला जातं. कारण त्यांनी लिहितानाच खूप चांगले, म्हणजे फक्त माझे डायलॉग्स नाही आहेत, पण जे मला असं की नारायण जाधव जेव्हा डायलॉग बोलतात किंवा वीणा जामकर जेव्हा बोलतात, यतीन कारेकर, छोट्या छोट्या लोकांनी छोट्या छोट्या भूमिकेत सुद्धा त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीने केले. तर मला असं वाटतं की ह्यातले पण डायलॉग्स लोकांच्या लक्षात. एक डायलॉग्स तो सांगा ना, कुठला? शेवटचा तू आता मगाशीच बोललो, सांगितलं. हा, महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे. महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही. वा. सर, तुम्हाला काय वाटलं की देवखेळ हीच वेब सिरीज आपण करावी असं? जसं आहे की पहिलं तर कुठल्याही दिग्दर्शकाला गोष्ट नेहमी खुणावत असते की हे आपण करायला हवं, अशा पद्धतीचं करायला हवं. आणि ह्या गोष्टीमध्ये ते सगळी ती पोटेन्शियल किंवा ते आकर्षण मला स्वतःलाच वैयक्तिक जाणवते की नाही हे छान होईल, हे करूया आपण. मग मी काही ठोकताळे लावले की जे लावावे लागतात की बाबा, कारण मी सुद्धा एक प्रेक्षक म्हणून पण मी रोज वेगवेगळ्या सिरीज बघत असतो, सिनेमे बघत असतो. आणि मग मला असं वाटतं की नाही मला कुठल्या गोष्टी आकर्षित करतात तर या
मग माझ्या गोष्टीत ह्या आहेत का? आणि या गोष्टीतना ते नैसर्गिक दिसत होत्या. म्हणजे एक तर ओढून ताडून बांधणं आणि एक नैसर्गिक दिसणं. आणि जेव्हा मला ते नैसर्गिक दिसायला लागलं ना, तेव्हा मला हे पॅशनेटली म्हटलं की नाही, ही देवखेळ आपली सिरीज असायला. येस, पण कास्टिंगचा पण धमाल किस्सा आहे, सो मला तोही एकदा नाही, ऐकायला कास्टिंग तर खरं तर सगळे गोष्टीच्या प्रेमात पडून आलेले आहेत. माझं काही श्रेय नाही आहे त्याच्यात. आहे आहे तुम्हाला बघून पण आलोय आम्ही सर, असं So- काय करतो? पण सगळ्यात ती जर्नी ना गमतीशीर होती. म्हणजे खरं तर मी अशा म्हणजे अंकुश सर आहेत किंवा प्राजक्ता मॅम आहेत, यतीन दादा, अरुण दादा वगैरे, ही सगळी मोठी लोक आहेत. खरं तर एका सिरीजमध्ये एवढी लोक आणणं हेही एक स्वप्नवत गोष्ट आहे खरं तर. आणि कुठेच ना अशी ओढाताण करून किंवा पैसे बिसे हा क्रायटेरिया या सिरीजमध्ये खरंच नाही आहे. मानधन हा पण क्रायटेरिया नाही आहे. म्हणजे मला आज माध्यमांसमोर सांगायला अभिमान किंवा आनंदही वाटेल की ना, खरंच मराठीमध्ये आपण नेहमी म्हणतो की प्रोजेक्ट पैशामुळे मोठा होतो, तर नाही. देवखेळ हा माणसांमुळे मोठा झाला, कलाकारांमुळे मोठा झाला. याचं कारण तुम्हाला सांगतो आजही. मुळात अंकुशदादा सुद्धा म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू म्हणजे व्यावसायिक गणितं त्याची मला माहीत आहेत, त्याची तो काय पद्धतीने पैसे कोट करतो वगैरे सगळं. पण या सिरीजची गोष्ट ऐकल्यानंतर मानधन हा मुद्दाच नाही हे त्यांनी मला क्लिअर सांगितलेलं. आणि फिगरही सांगितली नव्हती. खरं तर मी ती फिगर हे केली का, आता म्हटलं दादा काही ना काही मला जे झी5कडून चॅनलकडून येईल ते मी तुम्हाला देईल. पण मुळात तेच आहे की ही खरी गंमत या कास्टिंगची मला असं वाटते की ज्याचं सगळ्यात जास्त प्रेशर होतं. म्हणजे जेव्हा आम्ही लिस्ट काढली त्यावेळेस मुळात ही निर्मिती पण मी आणि माझा मित्र आहे उत्तम DOP विनायक जाधव, तो आम्ही दोघे मिळून करतोय. आणि हे आमचं पहिलंच प्रोजेक्ट आहे. सो पहिलं प्रोजेक्ट हे नेहमी आपल्याला खूप भव्य दिव्य करायचं असतं. आणि ते करत असताना हे खूप ना नॅचरली झालं. म्हणजे आम्ही प्रयत्न फक्त याचे केले की गोष्ट सांगून लोकांना भेटूया, कोण हो म्हणेल कोण नाही म्हणेल या याच्यावर जाऊया. आणि आम्ही ते करत गेलो. पण खरंच मी तुम्हाला सांगतो की तसं जर आर्थिक गणितांनी हा प्रोजेक्ट विचार केला तर हा खूप मोठा होईल तसा बघायला गेलं तर. पण इथल्या कोणत्याही कलाकाराने आर्थिक गणितं बघितली नाही. आणि मला अभिमान वाटतो की मी अशा इंडस्ट्रीचा भाग आहे की जिथे कलेला आजही महत्त्व आहे. सो पैसा हा फार दुय्यम आहे. आणि देवखेळच्या माध्यमातून ना हे मी जगलो, अनुभवलं आणि बघितलंय. मला वाटतं म्हणजे हे मराठीत होऊ मराठीत शकतं हां, फक्त, हे मराठीत होऊ शकतं. आणि मराठी वेब सिरीजच्या निमित्ताने होऊ शकतं, झी5च्या निमित्ताने होऊ शकतं, देवखेळच्या निमित्ताने होऊ शकतं. येस, आणि अशा 30 कलाकारांमुळे देखील होऊ शकतं. पण पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येते. किती मजा वाटली की जेव्हा कळालं की पुन्हा एकदा आपण एकत्र काम करतोय. अरे ते आहेत म्हणून मी आले. मी ओके डन. सेटवर आम्हाला कॉस्ट्युमसाठी मला बोलवलं होतं चेक करायला कसं वाटतंय किंवा कॅरेक्टर कसं करायचं वगैरे ह्याबद्दल आमचं डिस्कशन होतं. म्हणून सेटवर गेलो तो ठाण्याला, त्याने एक जागा बुक केली होती. आणि तिकडे एक पाठमोरी मुलगी उभी होती, आरशामध्ये बघून काहीतरी करत होती. जाताना पहिलं कोण आहे ही मला कळेना. मग मी आज जाऊन चेंज वगैरे करून आलो. येऊन बघतो तो कॅमेऱ्यासमोर ही उभी होती. म्हणलं तू ही काय करते इकडे? मग तेव्हा मला कळलं की ही काम करते. म्हणलं वा क्या बात, ही तयार झाली, ह्याच्यातच मोठी गोष्ट आहे. काय लेंथ हा इश्यू नव्हता. म्हणजे याचा अर्थ तिचा हेतू हा होता की एक चांगल्या प्रोजेक्टमध्ये तिने काम करावं. येस, आणि खरंच छान वाटतं हे सगळं ऐकून. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.